जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधून हगलूर येथील अनाथ आश्रमात चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली। जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली। वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन आणि संस्कार संजीवनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हगलूर येथील अनाथ आश्रमात सकाळी 9 ते 11 या वेळेत झालेल्या या कार्यशाळेचं मुख्य आकर्षण म्हणजे मुलांचा उत्स्फूर्त सहभाग। वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे चिमण्यांचा अधिवास धोक्यात येत असताना त्यांना पुन्हा आपल्या अंगणात बोलवण्यासाठी कृत्रिम घरटी कशी तयार करावीत याचं प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आलं। केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षण कसं करता येतं हा संदेश या कार्यशाळेतून मुलांपर्यंत पोहोचला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विक्रमसिंह बायस यांनी केलं तर आभार परमेश्वर काळे यांनी मानले। या प्रसंगी WCASचे अजित चौहान, संतोष धाकपाडे, तुषार राठोड यांनी या उपक्रमात घरटे निर्मिती प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना मार्गदर्शन केलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत सर्वदे, रोहित गदगे, शिवराज जगदाळे, नागराज बिराजदार, देवेंद्र दंतकाळे यांनी सहभाग घेतला। या उपक्रमामुळे चिमणी संवर्धन चळवळीला बळ मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूर या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या हगलूर येथील विद्यार्थी आश्रमामध्ये येऊन मुलांना चिमण्यांसाठी घरटी बनवण्याची कार्यशाळा घेतली। त्याच्यातून आमच्या सगळ्या मुलांनी 30-35 घरटी बनवली। या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांना प्राणी पक्ष्यांचं महत्त्व, प्राणी पक्षी जिवंत राहिले तर आपला निसर्ग कसा समतोलित राहतो याची माहिती सगळ्या मुलांना दिली आणि आमच्या मुलांच्या सगळ्या विचारांमध्ये प्राणी पक्ष्यांविषयी आता प्रेम निर्माण झालेलं आहे। खरं तर लहान मुलांवरती जे चांगले संस्कार आपण रुजवतो तर ते कायम राहतात। म्हणून आज या टीमचे आम्ही आमच्या आश्रमातर्फे मनपूर्वक आभार मानतो।